माय गॉड, हे स्ट्रॉबेरीज आहे. मी पळते. लोक किती स्वीट असतात ना. आयलंड इटसेल्फ एक पूर्णच्या पूर्ण सिटी आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मॅक फ्लाइंग सोल. आणि आज माझा जपानमध्ये लास्ट डे आहे आणि 15th डे आहे. तर मी काल हिरोशिमावरून बुलेट ट्रेन पकडून फुकुओका टाऊनमध्ये आली. फुकुओका एक प्लेस आहे जी कोस्टल साईडच्या इथे येते जपानमध्ये. आणि हे इथे बीचेस वगैरे आहेत, श्राईन आहे, इकडचं स्ट्रीट फूड जास्त फेमस आहे. आणि यताई स्टॉल्स बोलतात त्यांना, जे आय थिंक ओपन एअरमध्ये असतं. आपण इव्हनिंगला जाऊया तिकडे, तेव्हा कळेल की काय आहे ते. सो येस, तर मग आज मी फुकुओकामध्ये आहे. मी काल आलेली आणि काल खूप जास्त पाऊस पडत होता. आज एवढं काही नाही आहे. आज सकाळी थोडासा पाऊस पडला आणि नंतर सनी होतं वेदर. अजून पण थोडंसं ग्लूमी आहे, बट ठीक आहे. आता मी चालली आहे एक आयलंडवरती. सो मी माझ्या हॉस्टेलच्या इथून हकाता पायरवरती जाणार. म्हणजे फुकुओकाचे 2 नावं आहेत, एक हकाता आणि एक फुकुओका. आय थिंक हकाता ओल्ड नाव नाही, फुकुओका ओल्ड नाव आहे, हकाता न्यू नाव आहे, असं काहीतरी आहे. सो आता मी चालली आहे पायरवरती. मग पायरवरतून मी फेरी पकडणार आणि फेरी पकडून मग मी जाणार आयलंडवरती. सो दिस इज गोइंग टू बी एक्सायटिंग जर्नी, बिकॉज मी काहीच बुकिंग वगैरे केली नाही आहे आणि जास्त रिसर्च पण नाही केला आहे. फक्त मला माहिती आहे काल मी जसं फिरता त्या पायरवरती गेले तर तिकडे फेरीजच्या टायमिंग्स होते. मी बोलले ठीक आहे, जाऊया आपण, सेम डे रिटर्न पण येऊ शकतो. तो सकाळचे 12 वाजले आहेत आणि आता मी चालली आहे. सो या, हे आहे फुकुओका टाऊन. म्हणजे जपानमध्ये बाकीच्या सिटीजसारखंच आहे, असं काय वेगळं नाही आहे. बट मी इंटरेस्टिंग आहे आयलंड पार्टवरती. इकडे खूप सारे आयलंड्स आहेत आणि खूप सारे पायर्स आहेत जे तुम्हाला पोचवतात आयलंडवरती. आणि मग तुम्ही आयलंड एक्सप्लोअर करून किंवा तिकडे राहू पण शकता. सो मी त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. सो आता आपण जाऊया पायरवरती, मग आपल्याला कळेल की काय आहे. सो मी वेट करते कधी सिग्नल ग्रीन व्हायचा आणि मग मी जाणार. आता मी चालली आहे. तसं तरी इथे खूप सारे पायर आहेत, बट हकाता जो मोठा पायर आहे आय गेस, किंवा जिथे मला जायचं आहे, ज्या आयलंडवरती मला जायचं आहे त्या आयलंडसाठी हकाता पायरवरून बोट जाते. सो मी तिकडे चालली आहे आणि माझ्या जिथे मी राहते तिथून जवळ पण आहे. सो मग येस, आणि माझा एकच दिवस आहे. तर मी काय बाकी सगळ्या गोष्टी तर बघितल्या यार जपानमध्ये. मी स्ट्रीट फूड बघितलं, मी श्राईन्स बघितलं, टेम्पल्स बघितलं. तर मग आता विचार करते की आयलंड बघूया. सो हा जो तुम्ही बघतायत समोर, तो हा पूर्ण पायर आहे जिथून बोट्स जातात वेगवेगळ्या आयलंड्सवरती. तर मी ऑनलाईन असं पण बघितलेलं की इथून सिऊलसाठी पण बोट जाते, फेरी जाते. तर मी चेक पण करत होते की डिटेल्स की काही आहे का ऑप्शन इथून जायला. पण असं काही फॉर्म मला फेरी भेटली नाही. एकच कंपनीची फेरी जाते, बट त्याचे पण खूप ॲडव्हान्स बुकिंग होते. सो या, दॅट इज ठीक आहे. थोडं प्लॅन करून करावं लागेल तर होऊ शकतं. हो, हे काय चेरी, आय हॅव नो आयडिया हे काय आहे. चेरीज वाटत आहेत, नाही स्ट्रॉबेरी. ओ माय गॉड, हे स्ट्रॉबेरीज आहेत. हो वाव, किती छोटे आहेत. पण झाड दिसत नाही. अच्छा हां, इकडे वरती आहे. छोटे छोटे स्ट्रॉबेरी. तर हा आहे, तुम्ही माझ्या जो पार्टी बघतायत तो पायर. तर इथून मी येणार आहे फेरी एका आयलंडवरती जायला. सो मस्त वे केला या लोकांनी. आणि यस, असे खूप सारे आयलंड्स आहेत हकातामध्ये, बट जो हा आयलंड आहे तो थोडा स्पेशल आहे. त्याच्याबद्दल मी सांगणार तुम्हाला नंतर. बट आता सध्या आपण जाऊया तिकीट काढायला पायरवरती. सो मी आता पायरच्या इथे आलेली आहे. इथे असे सगळे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत. हे एक रेस्टॉरंट आहे आणि मग इथून मी आता आतमध्ये जाणार. हे पण रेस्टॉरंट आहे बट बंद आहे. इथे रेस्टॉरंटबद्दल मी एक गोष्ट नोटीस केली, खूप सारे रेस्टॉरंट फक्त मॉर्निंगमध्ये चालू असतात आणि खूप सारे रेस्टॉरंट फक्त इव्हनिंगमध्ये चालू असतात. आणि कॉफी शॉप्स पण, म्हणजे त्यांचा एक पर्टिक्युलर टाईम असतो, त्याच ड्युरेशनमध्ये ते चालू असतात. इथून हा पोर्ट आहे, ती जी बोट दिसते तिथून बोट्स निघतात. सो आता मला जायचं आहे तिकीट काढायला.
सो हा आहे बस स्टॉप आणि इथून आपण एंटर करणार पायरच्या तिकीट काउंटरच्या इथे. इथेच खाण्यापिण्याचे एक शॉप आहे बर्गरचं, प्लस इथे पण आहे कॉफी शॉप आहे. आणि हे किती अमेझिंग आहे जे समोर लावलं आहे, समोर आहे ते पूर्ण असं सेल आहे आणि त्याच्यामध्ये फिशेस आहे. पण आधी आपण तिकीट घेऊया आणि मग आपण हा पार्ट एक्सप्लोर करूया. तर पुढे आय थिंक तिकीट काउंटर आहे त्या साईडला. ते सुव्हिनिअरचे शॉप्स आणि कॉफी शॉप्स, लाईक एअरपोर्टवरती कसं असतं, बस स्टँडवरती कसं असतं तसंच आहे फेरी स्टँड. अनाउन्समेंट पण होते कोणती बोट जाणार आहे कोणती बोट नाही जाणार आहे याच्यासाठी. हे मी तिकीट काढलंय. 2:45ची फेरी आहे आणि तो मला बोलला की हरी अप. सो आता मला पळावं लागणार. 2:45ची फेरी आहे आणि ऑलरेडी 2:30 झाली, तर मी पळते आता. सो ही फेरी पळत आणि 2:45ची होती. म्हणजे मला एकट्यासाठीच वेट करत होते. थर्ड प्लॅटफॉर्मवरती होते, 2-3 प्लॅटफॉर्म असतात. थर्ड प्लॅटफॉर्मवरती ही होती बोट माझी जिथे मी चढलेली. आफ्टर 15 मिनिट्स ऑफ राईड आली आहे आयलंड. दिस इज द आयलंड सायतोझाकी हे नाव आहे आयलंडचं. आणि यस आयलंड. सो ही होती बोट जी आता परत जाणार आणि आता याच्यानंतर 3 वाजताची काहीतरी आहे. आता 2:45 झाले, 3-3:30ची नेक्स्ट फेरी होती. सो मला काही गरज नव्हती पळत यायची, बट तो बोलला हरिअप. तर मी ठीक आहे. सो वेलकम टू जापनीज आयलंड. सो किती मस्त आहे, ब्युटिफुल आहे. सी आय हॅव नो आयडिया येऊन काय करायचं आहे. मी काहीच प्लॅन नाही केला. जस्ट रँडमली I wanted my day to get surprised. I want my day to surprise me. So yeah, here we are at the island. चलो आधी आपण चेक करूया की लास्ट फेरी रिटर्न जायची किती वाजताची आहे, मग आपण आयलंड एक्सप्लोर. इथे जायला आहे पाऊस सुरू. तर नो आयडिया काय करायचं ते. लेट्स चेक. जॅपनीज लोक किती स्वीट असतात ना. तर आता मी टायमिंग चेक करत होते की रिटर्न फेरी किती वाजताची आहे. त्याने मला तो जो तिकडचा ड्रायव्हर किंवा जो काय वर्कर आहे तो त्याने मला सांगितलं की या टाईमला रिटर्न आहे. आणि त्यांनी बघितलं की पाऊस पडतो आणि माझ्याकडे छत्री नाही आहे, तर मग त्यांनी मला छत्री दिली. ओ माय गॉड, स्वीट. हे बघा, हे आहे आयलंड. इथून मी आली चालत बीच पोर्टवरून, जिथे माझ्या बोटने मला उतरलं. आणि ते थोडंसं चालल्यावरती पूर्ण वेगळी सिटीज आहे. म्हणजे समोर आहे फॅमिली मार्ट, मग हा रोड आहे, आय थिंक हा बीच साईडला जातो.
इकडे जाऊन बघूया. प्लस इथे घरं आहेत, म्हणजे पूर्णच्या पूर्ण सिटी आणि इथे बसेस पण चालतात. म्हणजे अमेझिंग राईट. हे बघ इथे शॉप्स आहेत. हे काय वाईन शॉप आहे, इथे फॅमिली मार्ट आहे. ओ माय गॉड, अमेझिंग राईट. बसेस जातात. मी आता चेक केलं एका ठिकाणी, मला एका ठिकाणी जायचं होतं. त्या ठिकाणी जायला पण बसेस अवेलेबल आहे. मी डायरेक्टली जाऊ शकते बसेसनी. ओ माय गॉड, अमेझिंग राईट. आणि हे तर एक छोटंसं आयलंड. असे खूप सारे आयलंड आहेत जिथून आपण फुकुओकावरून जाऊ शकतो. सगळ्या आयलंडच्या आतमध्ये पण एक डिफरंट सिटी आहे. वाव, इज अ रामेन प्लेस. किती वेल कनेक्टेड. म्हणजे दुनियाने जॅपनीज लोकांकडून शिकलं पाहिजे. तर आपण त्याच्यावर तुम्ही काय कमेंट नाही करू शकत. बट क्रेझी, लिटरली क्रेझी. समोर मला बीच दिसतोय. आपण बीचच्या इथे जपानमध्ये येऊन मला झालेत 15 दिवस, पण असा एक दिवस पण झाला नसेल जिथे मला असं काय नवीन बघायला भेटलं नाही किंवा वेगळं बघायला भेटलं नाही. इट्स कम्प्लिटली डिफरंट प्लॅनेट इटसेल्फ जपानमध्ये. आता मी वॉक करत या बीचच्या इथे आली आहे आणि इथे काहीच नाही आहे, सगळं बंद आहे. आय थिंक सीझन नाही आहे म्हणून सगळं बंद आहे. सो या, आणि मला एक कार्गो शिप दिसते इथे. ही जी बाजूला आहे ना, ही आय गेस कार्गो शिप आहे. आणि मला वाटतं इथे खूप सारे कार्गो शिप लागतात या आयलँड्सवरती, जॅपनीज आयलँड्सवरती. मग तिथून लोक येत असतील कार्गो शिपमध्ये. आणि असं मला वाटतं इथे एक पॉवर प्लांट आहे किंवा असंच काहीतरी आहे. सो यप, आणि इट्स लाईक फुल एम्प्टी, काहीच नाही. एक छोटीशी मुलगी येते तिथून, एकटीच जाते. इकडची लहान लहान मुलं मला असं खूप बघतायत. आणि त्यांनी असं पण बोलले की 2-3-4 मुली होत्या. कोणी चिवा हॅलो. मला म्हणजे ज्या लोकांना जास्त फॉरेनर्स बघायला भेटत नाही पाहिजे. तो हे जे समोर दिसतं आहे ना, JR साइतोजुकी स्टेशन. JR म्हणजे स्टेशन येतं आणि साइतोजुकी फेरी टर्मिनल जिथून मी आता आली. सो आता मी विचार करते आहे की स्टेशनला जायच्या आधी असं काहीतरी क्विक बाईट घेऊ किंवा खाऊ काहीतरी. बिकॉज इकडे एक सुशी प्लेस आहे, ओशो सुशी प्लेस बघते. अजून आयलंडवर दुसरीकडे कुठेच काहीच चालू नाही आहे. सो लेट्स सी, जर असेल ओपन तर मी तिकडे जाईन, खाईन आणि नंतर मग पुढे स्टेशनला जाते. मी जाताना पण बघितलेली आणि लोक पण इथे होते. सो जाते, ट्राय करते ओपन आहे का. इथून जायचं का कुठून जायचं. क्लोज आहे. सो जाऊ दे. आता डायरेक्टली स्टेशनवरतीच जाऊ. तिकडेच जाऊन काहीतरी खायला भेटेल तर बघू. मी पोचली आहे JR स्टेशनला. हे आहे JR स्टेशन, जिथून ट्रेन पकडू शकतो आपण. म्हणजे आयलंडच्या आतमध्ये एक स्टेशन पण आहे, रेल्वे स्टेशन, सबवे स्टेशन किंवा रेल्वे स्टेशन आपण बोलू शकतो. क्रेझी राईट, अमेझिंग. इकडे सायकल्स पण आहेत. जर आपल्याला सायकल रेंटवरती भेटली तर खूप चांगलं होईल. पण इकडे नाही, आपण स्टेशनवरती उतरून मग सायकल रेंटवरती भेटतो. सो मी आता इथे जाऊन तिकीट काढणार. ही आहे प्लेस. मला इंग्लिश भेटलं तिकीट. हे आयलंड आणि येते सबवे आयलंडच्या वरतीच. एक्सप्लोअर करूया. इथे काय आहे बघण्यासारखं. सी साईड पार्क आहे. सी साईड पार्क तो आय थिंक या साईडला आहे.
लेट्स गो. हे काय इथं सायकलिंग रेंटसाठी आहे, बट या पावसामध्ये जर मी सायकल तर मी पूर्ण भिजून जाणार. हे इकडे दिलं आहे ॲक्वेरियम, मरीन वर्ल्ड उमी नानो कामीची. ठीक आहे, ॲक्वेरियममध्ये जाऊन बघूया आपण. हॉर्स रायडिंग पण आहे इथे, कोकोपेली वेस्टर्न रायडिंग. ठीक आहे, लेट्स गो. आता पाऊस वाढलेला आहे आणि मला असं वाटतं की मला शेड बघावी लागेल, बिकॉज मी असं खूप वेळ नाही चालू शकत. हे आहे मरीन वर्ल्ड, आय थिंक इट्स ॲक्वेरियम. जाऊया आतमध्ये बघून. मला तर ॲक्वेरियममध्ये जायचं नाही आहे, बट जर का चांगलं असेल तर मी जाऊ शकते. प्लस आय वॉन्ट टू ईट समथिंग, सो मला काहीतरी रेस्टॉरंट बघायचं आहे खाण्यासाठी. सो लेट्स गो. मरीन वर्ल्ड तर बंद होतं, तर मी इथे एक स्पॉटला आली आहे. हा स्पॉट पण खूप जास्त सिनिक आहे आणि मला रेस्टॉरंट भेटत नाही यार. मला अजून चेक करावं लागेल थोडंसं. माझ्या फोनमध्ये पण बॅटरी थोडीशी कमीच आहे. इथे एक ॲक्वेरियम आहे बाजूला, बट मी नाही जात तिकडे. प्लस मरीन वर्ल्डमध्ये पण नाही जात आहे. सो मी जस्ट सिटी एक्सप्लोअर करते. हा आहे आयलँडचा मॅप आणि याच्यावर तिथं मला दाखवलेलं की तुम्ही कोणत्या कोणत्या प्लेसेस व्हिजिट करू शकतात. आता तर पाऊस आहे तर मग थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. अदरवाईज लोक सायकल हायर करून या सगळ्या गोष्टीवरती, या सगळ्या प्लेसेसवरती तुम्ही फिरू शकतात. म्हणजे एक हे आहे सीसाईड पार्क, श्राईन, रिक्रिएशन सेंटर. ही प्लेस खूप मस्त वाटते. मिशिकिरी लँड ब्रिज, ती आता आपण आय गेस बघितली, बट पाऊस होता म्हणून जास्त दिसलं नाही. समरमध्ये खूप जास्त चांगलं वाटत असेल जेव्हा सण असेल तेव्हा. आणि केनिन पार्क, ओकिसुगु श्राईन, खूप सारे आहेत. सो मी आयलंडवरती फिरून झालेलं आहे आणि आता मी विचार करते की वापस मी जाऊ फुकुओकाला. तर आता मी ट्रेन पकडणार आहे, सबवे जी आपण इथं पकडली ती, आणि त्याच्यानंतर परत फेरी घेणार. हाय गाईज, तर मग अशीच ट्रेनमध्ये असताना माझा फोन स्विच ऑफ झाला आणि मग मी लॉस झाली आणि माझी जी फेरी होती 5:15ची ती पण निघून गेली. तर मग मी आता इथे फेरी टर्मिनलवरती वेट करते आहे. 7:30ची आहे नंतर आता. सो अजून मला 1-1.5 तासच टाईमपास करायचा आहे. इथे कोणच नाही आहे, इथे मी एकटीच आहे पूर्ण फेरी पोर्टवरती. फक्त इकडे ऑफिसमध्ये एक ऑफिसर आहे जोच ज्याने मला छत्री दिली होती. सो येस, आता थोडा वेळ वेट करायचं आहे. मग मला हकाता पायवरती जायला परत बोट भेटणार फेरी. मग मला जाईपर्यंत 7:50 8 वगैरे वाजतील. इट्स गोना बी लेट. नॉनस्टॉप आणि नॉनस्टॉप आता पाऊस हा पडतो आहे, संपतच नाही आहे. 5:30 6 वाजलेत आताशे आणि अजून मला 1-1.5 तास वेट करायचं आहे. सो बघू. सो आता ही आहे प्लेस, ही जिथे फेरी पोर्ट आहे. इथून आतमध्ये जायचं आहे आणि तिथून फेरीमध्ये बसून दुसऱ्या पोर्टवरती जायचं. ते 7:35ला ती येणार. तर आता वाजले आहेत 7, अजून 20-30 मिनिट्समध्ये येणार आणि मग मी जायचं. माझ्याकडे तिकीट आहे, मी रिटर्न तिकीट काढलेलं. सो मग काय प्रॉब्लेम नाही आहे. मी ते रिटर्न तिकीट दाखवून जाऊ शकते. तर पोचेपर्यंत मला 7:50 म्हणजे 20 मिनिट्सची फेरी आहे. तर 20 मिनिट्समध्ये पोचू आम्ही. सो आत्ता फायनली 7:35 झाले आहेत आणि आता आम्ही निघतो आहे. म्हणजे आता फेरी येणार, मग त्या फेरीमध्ये बसून जाणार हकाता पायरला, जिथून मी आलेली. ती फेरी दिसते मला येताना तिकडे. सो दिस इज द पोर्ट जिथे मी अटकलेली नव्हती, वेटच करत होती. बट एक फेरी मिस झाली म्हणून मग आता दुसऱ्या फेरीसाठी 2 तास वाट बघावं लागलं. हे जस्ट तिकीट घेतलेलं ते मला रिटर्न जाताना दाखवायचं आहे.
पोचली आहे हकाता बस टर्मिनलला. इथे आता आल्यावरती मी बस स्टॉपच्या इथे उभी आहे आणि मी विचार करते आहे की मी जाणार आता हताई फूड स्टॉल. हताई एक स्ट्रीट फूड टाईप स्ट्रीट फूड असतं, म्हणजे तुमच्यासमोर ती लोकं कुक करून दाखवतात. हे फुकुओकाचं फूड आहे, फुकुओका स्टाईलमध्ये असतं. इकडचे रामेन पण थोडेसे डिफरंट असतात बाकी जपानपेक्षा. सो मी विचार करते तिकडे जायला. तर मग इथे एक बस आहे जी 22 मिनिट्समध्ये तिकडे पोहोचवणार. तर मी बस स्टॉपवरती वेट करते आहे. एक 3-4 मिनिट्समध्ये बस येईल, मग मी जाणार. सो येस, आणि समोर हे आहे फुकुओका क्लॉक टावर. 8:05चा टायमिंग आहे बसचा आणि आता 7:59 झाले आहेत. तर 4-5 मिनटामध्ये 6 मिनटामध्ये बस येईल. सो आय एम जस्ट वेटिंग. तसं तर हा पायऱ्याच्या बाजूला बस आहे, सगळ्या टाईपच्या बसेस इथे येतात. लास्ट स्टॉप वाटतं हाच आहे. याच्यानंतर मग फर्स्ट स्टॉप फुकुओका मेट्रो बस स्टेशन आहे असं काहीतरी, हां ट्रेन स्टेशन आहे. सो येस, ही बस आहे, त्याच्यामध्ये मी आता चढणार आहे. बसमधून 7 स्टॉप नंतर आणि 30 मिनिट्स नंतर मी माझ्या बसस्टॉपवरती पोचले. आता इथून 10 मिनिट्सचा वॉक आहे. सो आता मला 10 मिनिट्सचा वॉक करायचं. त्याच्या आधी मी विचार करते एक पाण्याची बॉटल घेते, समोरच फॅमिली मार्ट आहे. तर पाण्याची बॉटल घेईन, पाणी पिईन आणि मग जाईन पुढे. पाण्याची बॉटल तर घेतली आहे, बट पाऊस पडतो आहे. सो विचार करते थोडासा थांबू. 10 मिनिट्सची वॉक आहे, बट थोडासा पाऊस आहे. ठीक आहे, 10 मिनिट्स नाही जास्त आहे. सो आता आपण पोचलेलो आहे त्या स्ट्रीटवरती जिथे भेटते स्ट्रीट फूड. सो लेट्स एक्सप्लोर. But it's too full. Open air food stalls बोलतात मला. ओपन एअर इट्स लाईक अ स्ट्रीट फूड. रिव्हर आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला असे स्टॉल्स आहेत. इकडे तर नाही आहे काय, तिकडे 2-3 होते, ते आता झाले, संपले. सो खूप जास्त गर्दी आहे आणि सगळ्या लोकांच्या मध्ये बसून मी कम्फर्टेबल पण नाही होत राहायला. मी येताना खूप सारे दुसरे रेस्टॉरंट पण बघितले. लेट्स गो देअर. इथे मला नाही वाटत की मला कम्फर्टेबल होईल खाण्यासाठी. या बट इट्स अ नाईस एक्सपिरियन्स. मी ते एकटी असेल किंवा त्याच्यावर 1-2 लोक असेल तरी पण आय एम कम्फर्टेबल. तरी मी सगळं भरलेलं आहे. त्यामध्ये जाऊन आपण बसणं, मी ना व्हिडिओ शूट करू शकत ना, मी कम्फर्टेबली खाऊ शकते. सो इट्स बेटर की विल गो टू सम अदर प्लेस. या रेस्टॉरंटमध्ये आली आहे आणि अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडे इंग्लिशमध्ये मेन्यूज नाही. आता मला सगळं ट्रान्सलेट करून ऑर्डर करावं लागणार. बघा त्यांच्याकडे जरा पण इंग्लिशमध्ये मेन्यू नाही आहे, पूर्ण जॅपनीजमध्ये. तर ह्याला प्रत्येक वेळेस आपल्याला ट्रान्सलेट करून मग चेक करावं लागणार काय मेन्यू आहे. तर मी काय ऑर्डर केलं आहे, मी श्रिम्प सूप, फ्राईड श्रिम्प्स ऑर्डर केले आहेत. हे जे इथे फ्राईड श्रिम्प होते ते, आणि हे ऑर्डर केलं आहे शिंपल्या, आणि हा सूप ऑर्डर केला आहे. सो लेट्स सी. रेड सूप, शेलचा सूप म्हणजे क्रॅब सूप इन शॉर्ट. मग तो ऑर्डर केला आहे. लेट्स सी, बघू आता. ही फर्स्ट डिश तर आली आहे आपली. ही आहे फ्राईड श्रिम्प म्हणजे प्रॉन्स असतात. तर फ्राईड श्रिम्प्स आले आहेत फर्स्ट. त्याच्यानंतर येणार आपल्या बाकीच्या डिशेस. आपल्या 2 डिशेस आलेल्या आहेत. एक आहे फ्राईड श्रिम्प आणि दुसरी आहे ही काय बोलतात शिंपल्या. तर इकडे शिंपल्या अशा असतात. लेट्स स्टार्ट ईटिंग शिंपल्या विथ चॉपस्टिक्स. हे कसं होणार आहे आपल्यासाठी.
क्रेझी. सो आय फील इथे लोक कसे खातात, एकतर ते शिंपल्या चॉपस्टिकने खाणार असं करून असं खाणार. आणि हे जो सूप आहे ते असं पिणार, हे असं खातात इकडे. आणि हे आहे शिंप, हे मी त्याच्यात टाकून हे मस्त. मी माझा स्ट्रगल बघितला वाटतं आणि मला हे स्पून दिलं. आणि आता मी हे जे ऑर्डर केलं आहे ते कसं खाणार ते मला माहीत नाही आहे, बट ठीक आहे. सो दिस इज आवर डिनर.